आरोग्य जागृती. Remember, Annapurna means, she is feeding to everybody. Yes, I am right, madam? Annapurna, Anna you are providing to all. And Ankit is notate. Yes, Anking means you establish, notate, and he both are there. And today I am standing here as usual. I will ask again 4 questions. सर मैं जब भी बात करता हूँ तो ऑडियंस से पूछता हूँ पहले कि कौन सी भाषा में मैं बात करूँ, हिंदी, मराठी, इंग्लिश, उर्दू. आहे तंबाखू मुक्ती अँटी टोबॅको डे म्हणजे तंबाखू विरोध दिवस, आणि ह्या दिवसांचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या मानसिक स्वास्थ्याबद्दलच्या स्पर्धा घेतो. मानसिक स्वास्थ्य दिवशी घेतो, वुमेन्स डेला घेतो, सुसाईड प्रिव्हेन्शनला घेतो. पण असे जे कार्यक्रम आहेत आणि मध्ये मध्ये वेगळे कार्यक्रम आणि शाळा कॉलेजचे आम्ही स्पर्धा आयोजित करतो. हे जवळजवळ 17 आमच्याकडं 1992 पासून फ्रॉम 1992. आणि आजही ह्या विषयामध्ये मी सकाळपासून त्यांची भाषणंही ऐकली, स्पर्धामधल्या रील्सही पाहिल्या, आणि माझ्या अशी गोष्ट लक्षात आली नाही तरीही तंबाखूचं व्यसनाधीनचं प्रमाण खूप मोठं आहे आणि दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. मलाही असं वाटतं मी जसं 42 वर्षात मी पाहतोय हे प्रमाण कमी होण्याची वाढतं आहे, आणि वाढण्यामागं कारणं काय? सो एव्हरीथिंग इज ग्रोइंग, सो एडिक्शन इज ऑल्सो ग्रोइंग. अभी सब यहाँ जो बैठे हुए वो एक एडिक्शन के लिए बैठे. कौन सा एडिक्शन? प्राइस. अगर ये प्राइस नहीं रखते तो आज इतने पार्टिसिपेंट नहीं आते. जर प्राइस नसता ठेवलं तर किती जण आले असते? थोडे आहे, आणि प्राइस असल्यामुळे बाकीचे सगळे आलेले आहेत. तर मी जास्त वेळ नाही घेतला, आमच्या चीफ गेस्टना विनंती करतो की त्यांनी आपापले 2 शब्द बोलावे आणि त्याच्यानंतर आपण प्राइस डिस्ट्रीब्यूट करू. थँक्यू. मान्यवर तसेच उपस्थित सर्व स्टुडंट्स आणि सेंटरचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचा मी वर्ल्ड अँटी टोबॅको डे याच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आजचा दिवस अवेअरनेससाठी आहे, कारण आपल्याला माहीत आहे की टोबॅकोबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे. आता ज्यावेळी प्रश्न विचारला गेला की किती लोकांना ॲडिक्शन आहे, फक्त 2 हात वर गेले, आणि किती लोकांना ॲडिक्शन नाही त्यामध्ये फक्त 2 हात वर गेले. याचा अर्थ आहे की जवळपास 90% लोकांना माहीत नाही आहे की त्यांना ॲडिक्शन आहे, किंवा त्यांना माहीत आहे तरी पण ते ॲक्सेप्ट करायला तयार नाही. म्हणजे काहीतरी एक स्टिग्मा त्यांच्याबद्दल आहे की ते त्याचा वापर करत असेल तरी पण त्यांना ॲक्सेप्ट नाही करायचा की ते वापर करत आहे. आपल्याला माहीत आहे, आपण ऐकलं असेल की एक कोट आहे, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. पण जर आपण टोबॅकोचा सेवन केला तर आपकी ज़िंदगी ना तो बड़ी होगी ना लंबी होगी. इसका अर्थ है की आपले जीवनमध्ये जे इम्पॉर्टंट मुमेंट्स आहेत त्याचा आपण अनुभव घेऊ शकणार नाही. आपल्याला जीवनात वेळ कमी मिळणार, कारण स्मोकिंग किंवा टोबॅकोच्या वापरमुळे आपला लाईफ कमी होणार आहे, आणि या दोघी कारणामुळे आपला जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते खूप कमी राहणार आहे. आता आपल्याला जर स्टॅटिस्टिक्सबद्दल सांगितलं तर एकदा आपण जर सिगरेट किंवा टोबॅकोचा वापर करत असेल, जवळपास 10 ते 11 मिनिट आपल्या जीवनात कमी होतात. म्हणजे वर्षभरात जवळपास 55 दिवस कमी होतात. आणि याच्यासोबत जे बाकी रिमेनिंग डेज आहे आपल्या लाईफचे ते पण आपण टोबॅकोच्या सेवनमध्ये किंवा ॲडिक्शनमध्ये किंवा इतर प्रकारचे जे मेंटल हेल्थ इश्यूज आहेत त्यामध्ये आपण ते वाया घालतात. म्हणजे आपलं जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे, जे दिवस आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्याचा वापर करू शकतो किंवा आपल्या फॅमिलीसोबत ते व्यतीत करू शकतो, ते पण वाया जातात. आणि हे एक फक्त फिजिकल क्रायसिस नाही, मेंटल हेल्थ क्रायसिस पण आहे. कारण ॲडिक्शन आपल्याला माहीत आहे कोणत्याही वस्तूचा असू शकतो, इवन शुगरचं ॲडिक्शन असतो. त्याच्यासोबत टोबॅको असा प्रॉडक्ट आहे जे सोसायटीमध्ये कूल समजला जातो. म्हणजे कोणी ॲडमध्ये बघितलं असेल की टोबॅकोचं सेवन करत आहे म्हणजे ते कूल व्यक्ती आहे. पण हे परसेप्शन चेंज केलं पाहिजे, कारण जर आपण ठरवलं की जो कोणी व्यक्ती टोबॅकोचं सेवन करत आहे ते अनकूल आहे आणि
त्याचा निषेध केला पाहिजे किंवा त्यांना समजून सांगितलं पाहिजे की त्याचे साईड इफेक्ट्स काय आहे, त्याचे इल इफेक्ट्स काय आहे. तर नक्की त्याच्या मनात पण परिवर्तन होणार आहे आणि एकत्रित समाजमध्ये पण त्याचं परिवर्तन होणार आहे. आणि आपण एक मिनिटासाठी विचार करा, जर असा कोणताही गाव असेल जिथे टोबॅको बँड आहे, कोणताही व्यक्ती टोबॅकोचा वापर करत नाही, तिथे आपण विचारू शकतात की जे हवा आहे ते अतिशय क्लीन राहणार आहे, जे सेकंड हँड स्मोकिंगचे इफेक्ट्स आहेत ते नसणार, त्याच्यासोबत मुलं जे आहेत त्यांना कफिंग किंवा इतर आजार होणार नाही, आणि एक क्लीन एन्व्हायरमेंट म्हणजे वेस्ट पण कमी होणार, आणि प्रत्येक घरात जे डिस्पोजेबल इन्कम आहे त्याचे सेविंग्स वाढणार आहे, त्याचे डिस्पोजेबल इन्कम वाढणार आहे, आणि त्याच्यामुळे गावाच्या एकत्रित विकासमध्ये पण मोठा इम्पॅक्ट राहणार आहे. त्यामुळे इन्कम वाढवण्यासाठी पण हे गरजेचं आहे. आपल्याला माहीत आहे की जर कोणी स्मोकिंग करत असेल, जवळपास 1 वर्षात 5,000 ते 10,000 रुपये ते खर्च करत आहे, आणि त्या निधीचा जर इन्व्हेस्टमेंट केला किंवा त्यांनी स्वतःच्या फॅमिलीसाठी किंवा स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, एज्युकेशनसाठी त्याचा वापर केला, तर त्याच्या लाईफमध्ये किती बदल येऊ शकतात. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, आज इथे जास्तीत स्टुडंट्स उपस्थित आहे, आणि स्टुडंट्सचा जे माइंड आहे ते फ्रजाईल असतात, कारण नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांची उत्सुकता असतात, क्युरिओसिटी असतात, आणि या एजमध्ये जर त्यांनी चुकीच्या गोष्टी ज्या आहे किंवा असे प्रॉडक्ट्सचा वापर केला ज्यामुळे ॲडिक्शन होतो, तर त्याच्या पुढचं जे आयुष्य आहे त्यामध्ये अनेक प्रकारचे अडचणी निर्माण होतात. आणि यावेळी जर त्यांनी चांगले डिसिजन्स घेतले तर त्याचं जे ट्रॅजेक्टरी आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीने निघणार आहे. आणि यामध्ये कम्युनिटी आणि यूथचा मोठा इन्व्हॉल्वमेंट आहे. जर एकत्रित येऊन आपण समाजामध्ये हे बदल घडवण्याचा प्रयत्न केला तर नक्की डिफरन्स आपल्याला दिसणार आहे. आणि कोणताही व्यक्ती टोबॅकोचं सेवन करत असेल, आपण त्यांना समजून सांगा. जे कोणी व्यक्ती टोबॅको ॲडिक्शन सोडण्यासाठी प्रयत्न करत असेल त्यांना पण मदत करा, आणि एकत्रित समाजमध्ये जे NGOज आहे, कम्युनिटी आहे, त्यांना मदत करा की टोबॅको ॲडिक्शन सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शकतो. आणि यामध्ये मी सर्वांना पुन्हा वर्ल्ड एंटी टोबैको डे च्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज वर्ल्ड नो टोबैको डे के ओकेजन पर यहाँ पर इनवाइट किया, और सभी बच्चों को भी बहुत बहुत शुभेच्छा देना चाहूँगी, क्योंकि आई नो यहाँ पे हमारे पास लिमिटेड सर्टिफिकेट्स हैं और ट्रॉफीज़ हैं, बट क्योंकि आपने इतने इम्पोर्टेंट विषय में अपना सहभाग दिया है, इसीलिए आज आप सभी किसी न किसी तरह से विनर हो. जैसे सर ने बोला कि किसी न किसी टॉपिक के बारे में, और स्पेशली ये जो सोशल टॉपिक है इतना इम्पोर्टेंट है, उसके बारे में आप अगर कुछ सोच पा रहे हो, बोल पा रहे हो, लिख पा रहे हो, तो वो एक छोटी विक्ट्री हो सकती है खुद में. ये चीज़ एक्नॉलेज करना बहुत ज़रूरी है. नॉट ओनली एज अ सिटीजन, एज अ पर्सन हु इज़ अ पार्ट ऑफ सोसाइटी. मैं एक पुलिस ऑफिसर भी हूँ, और ये जो टोबैको का ये जो टॉपिक है ये मेरे दिल के बहुत क्लोज है, क्योंकि डेली हम फील्ड में जाते हैं, हम बहुत सारे लोगों को देखते हैं. अपराधी होते हैं, आरोपी होते हैं, फिरियादी होते हैं, पीड़ित होते हैं, और कुछ ऐसे चेहरे होते हैं जो खुद से परेशान हैं, वो खुद से ही लड़ रहे हैं. मैट्रिमोनियल डिस्प्यूट्स ये बहुत कॉमन टॉपिक है पुलिसिंग में. डेली FIRs इस मामले में रजिस्टर होती हैं, और कपल्स हमारे पास आते हैं. तो कपल्स तो दोनों साइड है ही एक पार्टी की. जो सबसे इसमें जो नेग्लेक्टेड विक्टिम है वो बच्चा है. तो एक छोटा बच्चा मेरे पास आता है और बोलता है कि मुझे दोनों में से किसी के पास नहीं रहना है, और इनफैक्ट मैं चाहता हूँ कि नो मैटर कौन है पीड़ित, कौन फिरियादी, कौन आरोपी, सबको जेल भेज दो. तो हमने पूछा कि क्यों, तो उन्होंने बोला कि ये दोनों रात को दारू पीते हैं, दिन में तंबाकू खाते हैं, बीड़ी पीते हैं, दोनों एक दूसरे पर चिल्लाते हैं, और मुझे पढ़ने नहीं देते, और मुझे बड़े होकर आप जैसा सरकारी नौकर बनना है. तो मुझे ये रियलाइज़ हुआ कि इन्होंने जो अपने खुद का जो लाइफ डिस्ट्रॉय किया है, अपनी मैरिटल लाइफ डिस्ट्रॉय करी है, वो तो एक सेपरेट कॉन्सेप्ट है, बट इन्होंने एक फ्यूचर भी डिस्ट्रॉय कर दिया है. एक छोटे बच्चे के जो खेलने कूदने की उम्र होती है, सोचने की उम्र होती है, कॉम्पिटिशन्स में भाग लेने की उम्र होती है, उसके फ्यूचर एस्पिरेशंस होते हैं, वो आज उन्होंने एक अच्छा जीवन उसका किसी ना किसी तरह से ख़राब किया है. हम लोग मेंटल हेल्थ प्रोग्राम्स में जाते हैं, इनफैक्ट अवेयरनेस प्रोग्राम्स करते हैं, हेल्थ प्रोग्राम्स करते हैं, कैंप्स रखते हैं. उसमें भी हमें एक ऐसे आदमी मिलते हैं जिनके होंठ कहीं ना कहीं काले होते हैं, आवाज़ में कर्कश होती है, उनसे बोला नहीं जाता, माउथ कैंसर उन्हें डिक्लेयर होता है.
उन लोगों की बीमारियां भी, जैसे डॉक्टर साहब ने बहुत सही तरीके से कहा, जब सिम्टम्स उनके डिक्लेयर होते हैं, उनको डिजीज डायग्नोज होता है, तब उनकी बीमारी स्टार्ट नहीं होती। जब वो बहुत छोटे होते हैं, 10-12 साल के होते हैं और हाथ में बीड़ी लेते हैं और सोचते हैं कि हम बहुत बड़े हो गए, तभी से उनकी बीमारी, उनकी जो मेंटल है, नॉट ओनली फिजिकल, मेंटल बीमारियां भी शुरू होती हैं। हमने कितने पेरेंट्स को देखा है, सिंगल मदर्स को देखा है, जिनकी सेविंग्स, जैसे सर ने बोला कि सेविंग्स, उनकी डिस्पोजेबल इनकम इसीलिए ख़त्म हो जाती है क्योंकि उनके बच्चों को व्यसन है। ग्रामीण एरिया में हाथ बट्टी, दारू, तंबाकू, बीड़ी, ये सब किसी ना किसी वे में बैंड है बाय लॉ, स्टेट या कंट्री वाइड, तभी भी बच्चे इसका व्यसन कर रहे हैं। घर की इम्पॉर्टेंट जो इनकम है उसको इसमें जाया कर रहे हैं। क्यों? स्कूल से ड्रॉप आउट हो रहे हैं क्योंकि उनको उनके किसी दोस्त ने ये सराहना दे दी है कि ये बहुत ही स्मार्ट चीज़ है, ये बहुत स्टाइलिश चीज़ है, तो वो अपने एजुकेशन को भी नहीं ध्यान दे पा रहे हैं। और उसके बाद आगे की लाइफ क्योंकि अच्छी नहीं हो पा रही है और सबको बहुत कम टाइम में बहुत ज़्यादा पैसा चाहिए, उस चक्कर में वो लोग क्राइम्स करते हैं एंड देन अगेन उनका जो फ्यूचर है वो हमारे पास आकर ख़त्म हो जाता है। तो स्पेशली यहाँ पे जितने भी बच्चे बैठे हैं, आई एम श्योर वो स्टूडेंट तो है ही, बट किसी ना किसी के सिबलिंग हैं। यहाँ पे जितने भी बड़े लोग हैं वो किसी ना किसी के पेरेंट हैं। तो अगर आपने एटलीस्ट इस एडिक्शन से अपने बच्चे को बचाया है तो आपने सिर्फ उसका सर्वाइवल इंश्योर नहीं किया है, आपने उसका एक अच्छा फ्यूचर इंश्योर किया है। और अगर हम लोग ये इंश्योर कर पाए, बच्चों को ये मोटिवेशन दे पाए कि आपको ये सारी चीज़ों से किसी तरह का कूलनेस का टैग नहीं मिलेगा, आपको इससे एक अच्छी नौकरी नहीं गारंटी होगी, एक्सप्लोरेशन अच्छा है बट इस फील्ड में नहीं, तो हम लोग एक्चुअली में जो अच्छे एम्बेसडर्स हैं, जो फ्यूचर जनरेशन है, उनको प्रिपेयर कर पाएंगे। सो आई होप एंड आई विश कि हमारे छोटे छोटे एक्ट से हम आगे जाकर एक ऐसी जनरेशन तैयार करें जो सच में रोल मॉडल्स हैं। ये नहीं कि उन्होंने कुछ इस चीज़ में हाथ लगाया है, बट एक्चुअली में उन्होंने इस पर्टिकुलर एडिक्शन से हाथ नहीं लगाया है और इसीलिए वो रोल मॉडल्स हैं। आई होप एंड आई प्रे कि हम लोग अपने छोटे छोटे एक्शन से ये कर पाएँ। आप सभी को वर्ल्ड नो टोबैको डे पर बहुत बहुत शुभेच्छा। थैंक यू। है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है। आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती।